आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे शनिवार आणि आज मी, ज्ञानेश आणि पप्पा आम्ही तिघंही आज बाहेर चाललेलो आहोत. बाहेर म्हणजे असं की तुम्ही बघितलं असेल की मी ना ठाण्याला एक सेंट्रल पार्क आहे, आपलं काय बोलतात, सेंट्रल पार्क बोलतात ठाण्याला. तर त्याचा मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. मला नाव म्हणजे आठवत नाही आहे. तर त्याला सेंट्रल पार्क बोलतात. ठाण्यातसुद्धा सेंट्रल पार्क आहे. तेच. तर तुम्ही ठाण्याचा सेंट्रल पार्क बघितलाच असेल. मी त्याचे अगदी 2-3 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आणि मी लिटरली तिथे 3 वेळा व्हिजिट दिलेली आहे. तर सेम जसं ठाण्याला सेंट्रल पार्क आहे, सेम टू सेम कल्याणलासुद्धा कल्याण सेंट्रल पार्क तयार झालेला आहे आणि खूप प्रशस्त असा मोठा एरिया आहे. तर मी असं ऐकून होती की हां, कल्याणला पण नाही, तर कल्याणला पण सेंट्रल पार्क तयार झालेला आहे हे मी बघितलं, म्हणजे ऐकलं होतं. पण मला ना नाही राजा, तर एक्झॅक्टली मला ना तो एरिया माहिती नव्हता की नक्की कुठे आणि काय. आणि मी खूप जणांना विचारतसुद्धा होती, म्हणजे माझ्या फ्रेंड्सला वगैरे किंवा त्यांच्या टीचर आहेत त्यांना पण मी मध्यंतरी विचारत होती की तुम्हाला माहिती आहे का कुठे काय वगैरे. तर ते बोलले की नाही, आपण गुगलवरती सर्च करू वगैरे असं. तर आणि त्यानंतर आता ज्ञानेशचं जे ओपन डे झाला, तर शनिवारी ओपन डे होता आणि त्यानंतर मी आणि माझ्या मैत्रिणी, त्यानंतर आणि त्यांची मुलं आणि ज्ञानेशसुद्धा होता. तर आम्ही इथेच DP रोडला एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये आम्ही पूर्ण दिवस स्पेंड केला होता. म्हणजे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ओपन डे 11 ते 12 होता. 12 नंतर 12 ते 5पर्यंत मग आम्ही त्या गार्डनमध्ये गेलो होतो. खूप एन्जॉय धमाल वगैरे केली आणि मग तेव्हा विचार केला होता की आपण ना कुठेतरी फिरायला जायचं. तर तेव्हा असं आमच्या तिघीमध्ये आम्ही डिस्कस करत होतो की कल्याणमध्ये पण एक सेंट्रल पार्क झालेला आहे, पण नक्की तो कुठे. तेव्हा माझ्या मैत्रिणी गुगलवरती सर्च केला आणि तेव्हा मी तिच्याच मोबाईलवरती मी म्हणजे कल्याण सेंट्रल पार्कचे काही मी म्हणजे हे पिक्चर्स बघितले, काही फोटोज बघितले. तर मी सुद्धा विचार केला की आपण जायला पाहिजे. आणि मी लिटरली कालसुद्धा गुगलवरती मी सर्च केलं. तर मी फायनली कालच विचार केला की नाही, आपण इथे जायलाच पाहिजे, इथे व्हिजिट दिलीच पाहिजे. तर मी सुद्धा पहिल्यांदाच चाललेली आहे तिथे कल्याण सेंट्रल पार्क. खूप प्रशस्त एरिया आहे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप मोठं असं गार्डनसुद्धा आहे. त्याही व्यतिरिक्त तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, शोची झाडं आहेत, परत प्लस फाउंटनसुद्धा आहे आणि प्लस खूप साऱ्या गोष्टी आहेत. ते आपल्याला कल्याण सेंट्रल पार्कमध्ये गेल्यानंतर कळणार आहे. तर आता आम्ही तिघंही तिथे चाललेलो आहोत. आता आपण पटापट निघूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पूर्ण कल्याणचा सेंट्रल पार्क बघायला भेटणार आहे. बोला. हां, रिक्षा पप्पा, आपल्याला कल्याणच्या सेंट्रल पार्कला जायचं आहे, ठाण्याला नाही. पप्पांना असं वाटलं की आम्ही ठाण्याला चाललो आहे, ग्रँड सेंट्रल पार्कला ना ज्ञानेश. आणि मी तुम्हाला सांगेल, आता किती वाजले, 6 वाजलेत. मी आणि आम्ही 5:45 वाजता तयार झालेलो आहोत आणि आम्ही खरं म्हणजे 5 वाजता निघणार होतो. 6 वाजले ना पप्पा. पप्पा झोपले होते, नाही तर पप्पा अजूनच झोपून राहिले असते. पप्पांना उठवलं ना पप्पा. हां, आणि आधी आम्हाला चहा पाहिजे. चहा पिल्याशिवाय आम्ही बाहेर नाही निघणार ना पप्पा. तर आता पप्पा चहा पितील. ज्ञानेश, बाहेर नाही जायचं. तू पॅसेजमध्ये थांबणार आहेस नानू. पप्पा ओला रिक्षा बघते, पप्पा सर्च करते ओला रिक्षा. हां, नसेल तर मग डायरेक्ट मग रिक्षा करून जाऊया.
तर इथे आम्ही कल्याणच्या सिटी पार्कला आलेलो आहोत. तर मला असं वाटलं की याला कल्याणचं सेंट्रल पार्क असं बोलतात, कल्याण सेंट्रल पार्क असं बोलतात. पण नाही, हे चुकीचं आहे. खरं म्हणजे याला सिटी पार्क बोलतात. तर खूप मोठं गार्डन आहे आणि आम्ही तिघंही खूप एक्सायटेड आहोत या पार्कमध्ये जाण्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे तिकीट काढलेलं आहे. पर पर्सन 20 रुपीज आणि 10 वर्षाच्या खाली जी मुलं आहेत किंवा 10 वर्षाची मुलं आहेत, 10 वर्षाच्या मुलांपर्यंत एकदम म्हणजे मुलांना फ्री आहे. त्यानंतर 60 किंवा त्याच्यावरती कोणी वयस्कर असेल त्यांच्यासाठी सुद्धा फ्री आहे. आणि हे जे पार्क आहे हे कल्याणला योगीधाम गौरीपाडा येथे आहे. तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट द्या. आता आम्ही तिघंही आतमध्ये एंट्री करतो आहे. ऑसम, मी बोलेल की ऑसम गार्डन आहे. आपण एखादी गोष्ट खायची असेल तिला आपण अरे ऑसम आहे, तर हे गार्डन, हे सिटी पार्क खूप ऑसम आहे. Tall buildings, as the chemicals they take us higher. The night's young, and it's just begun. As she puts her hand in mine, we wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again.
तर गाईस, मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तो मला आता एंड करायचा आहे. त्याआधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. त्या गोष्टी म्हणजे अशा की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तो कल्याण सेंट्रल पार्क, तर हे नाव नाही आहे, कल्याण सिटी पार्क, त्याला सिटी पार्क बोलतात. आणि तो पार्क खूप मोठा आहे. आम्ही अर्धाच पार्क बघितलेला आहे, अर्धाच पार्क पूर्ण बघितलेला नाही आहे. तिथं वॉकिंगसाठी खूप सारी स्पेस आहे, सायकलिंगसाठी पण सुद्धा स्पेस आहे तिथे. आणि मी तुम्हाला त्या पार्कचं टायमिंग सांगेल, सकाळी 6 ते 10पर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 9पर्यंत. पण रात्री 10:30 पावणे 11पर्यंत तो पार्क ओपन असतो आणि सकाळी 11पर्यंत ओपन असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जो तो पार्क आहे तो तुम्ही बघितला असेल, मुलांना खेळण्यासाठी एक वेगळा पार्क आहे, म्हणजे वेगळा गार्डन आहे. आणि त्याच्यानंतर आजूबाजूला खूप सारं असं ग्रीनरी आहे, बसण्यासाठी खूप सारी स्पेस आहे, वॉकिंगसाठी खूप सारी स्पेस आहे. थोडं पुढे गेल्यानंतर एक फन फेअर आहे आणि तिथे फोटो सेशन करण्यासाठी सुद्धा एक पॉईंट आहे, जिथे तुम्ही जाऊन फोटो सेशन करू शकतात. भिंत आहे पूर्ण अशी गोल राऊंड भिंत आहेत आणि ड्रॉइंग केलेली आहे, खाली पूर्ण ग्रीनरी आहे. तर खूप छान आहे, म्हणजे एवढं. आणि वॉकिंगसाठी खूप सारी स्पेस आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की त्यांनी ना असं एक रूम तयार केलेले आहेत. रूम म्हणजे असं की भिंती एवढीच झाडं आहेत, पूर्ण अशी गोल झाडं आहेत. आणि पुढे आणि मागे दोन्ही साईडला त्यांनी असे हे ठेवले, डोअर नाही आहेत पण ते थोडेसे ओपन स्पेस ठेवले, चौकोनी अशी. तर ते खूप छान आहे. वरती ओपनच आहे, वरती काही शेड वगैरे नाही आहे, पण ती झाडं खूप अशी उंचच्या उंच आहेत आणि पूर्ण अशी गोल झाडं आहेत. आणि बॅक साईडला आणि फ्रंट साईडला त्यांनी असं डोअर टाईप फक्त हे केले, म्हणजे डोअर वगैरे नाही आहेत, तेवढी तिथे तरी थोडी स्पेस ठेवले, थोडी जागा रिकामी ठेवले त्याच्यामुळे. आणि खाली पूर्ण ग्रीनरी. तर असं वाटतं की अरे ही पूर्ण रूमच आहे, म्हणजे पूर्ण झाडांचीच रूम आहे. खूप सही आहे, तुम्ही नक्की विजिट द्या. आम्ही संध्याकाळी गेलो होतो त्यामुळे मला पूर्ण पार्क नाही दाखवता आला. खूप छान होतं. आणि अजून एक गोष्ट सांगेल की तिथे तुम्हाला पेट पूजा करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. वडापाव, समोसा पण आहे, कटलेट्स वगैरे ते आहे. प्लस चायनीजसुद्धा तिथे भेटतं, पिझ्झा बर्गर असतं. साऊथ इंडियनसुद्धा आहे तिथे, इडली, मेंदूवडा, डोसा वगैरे हे सगळे कॉर्नर आहेत. मग हे सगळ्या साईडला पूर्ण असे कॉर्नर्स आहेत. मध्ये ना असं पूर्ण टेबल खुर्च्या वगैरे आहेत. जसं मला माहिती आहे, आपण मेट्रो मॉलला गेलो, तुम्ही गेला असाल मेट्रो मॉलला, तसं तिथे खाण्याचं जे सेक्शन आहे तर तिथे तुम्ही बघितलं असेल की साईडला खूप सारे असे शॉप्स आहेत खाण्यासाठी आणि मध्ये खूप सारे टेबल्स आहेत. सेम टू सेम तसंच गोल असं हे आहेत, खूप सारे शॉप आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे शॉप बघायला भेटणार. चायनीज, त्यानंतर वडापाव, समोसा, त्यानंतर पाणीपुरी पण आहे तिथे. पाणीपुरी वगैरे खूप छान, म्हणजे वडापाव, पाणीपुरी, चायनीज, साऊथ इंडियन, त्यानंतर पिझ्झा, बर्गर हे सुद्धा आहे. प्लस याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला नुसतं तिथे जाऊन चहा जरी प्यायचा असेल, चहा, थंडा, कोल्ड्रिंक, त्याच्यासाठी सुद्धा त्याने एक वेगळं काउंटर केलेलं आहे. आणि ते नुसतं काउंटर नाही, म्हणजे ना आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे. आणि त्या ओपन स्पेसवरती त्याने टेबल, खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि तुम्ही अक्षर म्हणजे नैसर्गिक निसर्गामध्ये तुम्ही बसून छान मस्त तुम्ही चहाचा आस्वाद घेऊ शकतात. खूप छान आहे. तर जर तुम्ही कल्याणमध्ये राहत असाल किंवा कल्याणच्या आजूबाजूला किंवा अंबरनाथ, बदलापूर, ठाण्यात राहत असाल तर तुम्ही कल्याणला सिटी पार्कला नक्की व्हिजिट द्या. खूप छान आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की तिथे जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांचं तिकीट नाही आहे आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांचं तिकीट अजिबात नाही आहे. 10च्या नंतर जी मुलं आहेत आणि जे मध्यम वयाचे जे आहेत त्यांच्यासाठी तिकीट आहे. तर 10 रुपये तिकीट आहे, एंट्री फी ही 10 रुपये आहे. तर हा सेंट्रल पार्क खूप छान आहे, खूप मस्त आहे. आणि आम्ही फक्त अर्धा सेंट्रल पार्क बघितलेला आहे, पूर्ण मला सुद्धा बघायचं आहे. तर मी एकदा अर्ली मॉर्निंग सकाळी नक्की जाण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला सिटी पार्क पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन.
तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या ना. बाय 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 ये तो दिसत नाहीये. बाय बाय. आणि ज्ञानेशने खूप एन्जॉय केले ना. हा आणि तो माझा खूप आवडला होता. हो ना? हा ज्ञानेशने खूप एन्जॉय केलं इवन. आणि आम्ही कधी लंडनला गेलो नाही, पण आम्ही लंडन बसमध्ये बसून छान मस्त सवारी केली. सवारी म्हणजे छान मस्त बसून लंडनचा आस्वाद घेतला, लंडन बसचा आस्वाद घेतला ना ज्ञानेश. आणि मुलाची मोठी मध्ये वरती होती ना, मोठी मध्ये होती. बरोबर बरोबर. ती होती तर बाय बाय. बाय बाय.